श्री गणेशाय नमः। हे संतवधरा श्रीधरा, हे दयाच्या सागरा, हे गोपी पिये पिरे कराम, तमल निळा पावहरी तुझे ईश्वर पाहण्याकरता, तेव्हा झाला विधाता गाई वासरे चोरिता, यमुना तटी गोकुळात तेव्हा तू निजली लेकरो, गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण, आपले ईश्वत्व दाविले दुष्टे, मी अजान भक्त तुझा हरी परी देवा कृपा करी, मी आहे अज्ञानधिकारी योगेन तुझ्या कृपेस, ऐसे जरी आहे सत्य परी नका पाहू अंत, माझी चिंता वारतळीत आपल्या कृपा कटाक्षे, आता श्रोते समाधान बकट झाले लक्ष्मण, विनोगदे वेळे मिळून गेले वर्णनी जमवाया, भाविकांनी वर्णवी दिली कृती असनी कुंटाळी केली, वर्णचेही काहो पडली जरूर तुमच्या साधुस्तव, गजानन म्हणतात महासंत, जे न घडे जे घडवीत, मग त्याच्या मठाप्रत वर्गणीही कशाला, कुबेर त्याचा भंडारी, मग कशास फिरता दारोदारी, चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले, ऐसा ऐकता भाषण जगदेश बोलला हसवून, या भिक्षेने कारण आहे तुमच्या बर्यासाठी, श्री गजाननासाठी नको बांधणे मठ मठी, ह्या अवघ्या आटाआटी तुमचे कल्याण व्हायस, स्वामी गजानाचा त्रिलोका हाची, मठ साचा अवघी वने, हा बगीचा पलंग ज्याचा बेदिनी, अष्टसिद्धी दासी परी राबताची ज्याच्या घरी, तो न तुमची पर्वा करी, त्याचे वैभव निराळे, सविता सूर्यनारायण त्याशी दीप कोठून, प्रकाश देऊ न शकेल जाण प्रतिकार, कन्या तमाचा तो मुळीच प्रकाशमयी, त्याला दीपाचे काज नाही, अलकारा तो कोठून होई, सार्वभौष भूमिशीत, इच्छा ऐतिशक वैभवाची, हस्ते मानव प्रतिसाची, ही आहे याची होवायची, पूर्ण पुण्य कर्तव्याने रोग बरा करणे भले, औषधाची योजना केली प्राणासाठी नसे झाली, ती ध्यानी धरा हो रोग भये शरीरास, नाही मुळीच प्रयास, जन्म मरते तेही त्यास, नाही मुळी राहिले, तैसी तुमची शून्य संपत्ता, रक्षण वाया सर्वथा, पुण्यरूपा औषधी आता, मिळणे भाग काय की प्रसन्न हे शरीर, रोग त्याचे अनाचार त्याचा नाश होणार, या पुण्य स्वरूप औषधाने, म्हणून पुण्य संचय करा कृतन चिंती धरा, पुण्य मेधी माझी मेरा करा आपल्या संपत्तीचा, वीज सरिता खडकावर ते वाया जाते साचार, त्यास कधी न येणार मोड हे ध्यानी धरावे, अनावर दुर्वासना हे खडग असती जाण, तेथे टाक्यावरी धान, तो किडी पाखरे भक्षिती, संतसे समान कोणते नाही पुण्यान, स्वामी समर्थ गजानन मुकुटमणी संताचे, सत्य कार्यास काही देता, अग्नित होते सर्वता, एक दाना टाकीता, मेधी माझी कणिस होते, त्या कंसास दाणे येती, एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे शिस्ती, हे बधू हे विसरू नका, ऐसे बोलता साचार, कुंटाळ झालो निरंतर, खरे तत्व अस्त्यावर, कुंटित खत्ती ताकारची, नेता आपल्या वजनदार, वर्णिते जमे फार, शुल्लकानाचे न होणार, कार्य आधी वर्णिनीचे, असो मिळ्या जागेवरी, कोट बांधिला तत्वरी, कटू लागले गाव करी, मग वान कशाची, बांधकामे कोर्टाचे, चालता शेवगावी साचे, दगड चुना रेतीचे, सामान गाडे वाहते, त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी ऐसा रीती केला हो, आपण येथे बसल्याविन कामन चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने केले असे परिसे, एका रीतीच्या गाडीवरी समर्थ बसले स्वारी, तो गाडीहून झाला दुरी, तरी महाराज वदले त्यास, कारे खाली उतरलास, आम्हा परमास विटाळसाची बांधानसे, महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी, ते आम्हाला उंचीत नसे, मारुती रामरूप झाला परी राम सुधी नाही बसला, तो उगाच पहा राहिला, हाकर जोडून रामापुढे, बरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी, बैलांनो नीट चालला आजी, गाडीवाल्या मागून बैल तैसे वागले नाही, कुशास बाजूले, समाधीमन साधनाला जागा थोडी पडली कमी,
त्यासाठी म्हणून हसता हसता पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड आम्हा तो माप होईन, त्या अधिकारी रोगाप्रती. तो म्हणे समर्थाचे वाक्य न खोटे व्हायाचे, मजवरी विटाळा महाराजाचे येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजाने भिवू नकोस म्हणून तुझ्या एका केसालाही धक्का न त्याचा बसेन, तेच खरे अखेर घडून आले. साचार तसेच हा प्रकार आज दिनी झाल्यासे, समर्थ वाक्य खोटे झाले असे कोणी न कधी ऐकले. असे शेवगावायचे लागले लोक भजनी स्वामीच्या. आता नवा जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थाचे चमत्कार, ते आता वर्णितो. मेहकराच्या सद्दिनीला सवड नामे ग्राम भला, त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग, कंजूस गेले अवघे अंग, उरली पडल्या वाचून भेग. जागा दोन्ही पायाला करपद, बोटे जडून गेली, तनू प्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाळी, कडू सुटला तनू ते. म्हणून गंगा भारती त्या महारोग्याला त्रास हाती. समर्थाने ऐकून प्रीती शेवगावासी, पातला श्रोते गोव्यासमत. लोक अडवू लागले बहुत, तुला रक्त प्रीती आहे सत्य तू न जावे दर्शन. महाराज दिसतीन ऐशा ठाई, उभा राहून दर्शन देई, कधी न जवळी जाई, याचे चरण दुर्व्या. हा स्पर्श रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगती त्याचा विचार, तू आपल्या मनी कर. परी एक दिवशी गंगा भारती चुकून अवघ्या लोकप्रती, येता झाला स्तवर गती प्रत्यक्ष दर्शन. डोळी ठेविता पायावर, समर्थाने चापट थोर, मारली त्याच्या डोक्यावर. अति जोराने बुद्ध हो म्हणून उभा ठेला, सामर्थ्यास अवळू लागला. स्वामीने त्याला थोबाडला, दोन्ही करे तोडिले. फडाफडा मारिल्या मुखात, आणिक वरती एक लाट. खावडून बेडप्रत फुकले त्याच्या तनूवरी, तोच त्यांनी मागिला. समर्थाचा प्रसाद भला, बेडका होता तो का पडला त्याच्या अंगावर. त्याने घेऊन करी चोळून अवघे शरीराचे लावले, झाला मलमापरी. आपल्या सर्व अंगास तो प्रकार पाहता एक कुंटाळ, तेथे होता गोसाव्यासी बोलता, झाला पहा येणेरीती. आधीच शरीर नासले तुझे बाहे बापा झाले, त्यावरी त्याने टाकले या अगमळ बेडक्याते. तो प्रसाद मानिला, अवघे अंगाते चोळीला, जा लावून साबणाला धुवून टाकली तवर. ते ऐसे वेडे पीर विचारू लागता भूमीवर, त्याच्याशी अंधश्रद्धेनं नर साधू ऐसे मानती परिणाम होत येतो. एका सहज जातो समाज तो रसातळा, येऊशी उजने उदाहरण. तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून, येड्या व्यापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा, म्हणे तुझी एकच चुकता, याचा करा विचार. अमगळ साधूपाशी काही न राहते निश्चयासी, करुसूच्या पोटासी सुगंधी वसे कदा. तुम्ही दिसला बेडका तो प्रत्यक्ष मलम देखा, कस्तुरीच्या सारखा श्वासा येतो या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास, हात लावून हास म्हणजे कळून येईन की यात फुकण्याचे नाव नाही, अवघे औषध आहे पाही. ती इतका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा, तुझ्या त्याची संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थ योगाती त्या मुळी जाणिली, त्याचे पाहण्यापर्यंतर चाल जाऊ एकवार. स्नान केले जाग्यावर, वेळ आता करू नको. समर्थ स्थान प्रति दिवशी करतीन त्या जागेसी, थकल्या ओल्या मातीसी मी लाविलो निजदास. आईसा संवाद येथे झाला, ते दोघे गेले स्थानाला. तो कुटाळासी आला अनुभव गोसाया परीच, मूर्तिका स्थानसलाची दोघांनी घेतली साची. तो गोसाव्याच्या हाताशी बसली औषधी होऊन, कुंटाळ्याच्या हातात ओलीच आली कंचित. दुर्गस्थनी किंचित येत होती तिथेला. तो प्रकार पाताक्षणी कंटाळू घोटाळा म्हणे, पुरती कल्पना सोडून शरण गेला समर्थ. असो कोणी गोसावे ते, जवळ बसू देता नव्हते का दूर भजाते. करी स्वामी पुढे नित्य आवाज गंगाभारीचा, पहाडी ओढ मधुर साचा. अभ्यास होता गाये स्नानाचा त्यंगा भरतीला. ऐसे मधुरा दिवस गेले, रोगाचे स्वरूप पालटले. लालीने ते सोडले जयाच्या अंगाला, चाफे झाले पूर्वत भेगा पादीच्या निमल्या. समर्थच दुर्गधिनीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसावेचे ऐकून भजून
होई सरसुट समर्थपण प्रत्येक निवाव कारण गायक ते आवडते. बायको गंगा भारतीची अनुसया नावाची ती शेवगावी आली साची. नया सिज भक्तीला संतोष भारती कुमार होता. तिच्याबरोबर येऊन पतीस जोडिले कर. चला आता गावात तुमची व्याधी बरी झाली. तीही मी दृष्टी पडली. समर्थे साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे आले. मुलगा तेच म्हणे बापा गावी चला पुसून. गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर. आजपासून साचार मी तुमचा कंचित नाही. ही अनाथाची माऊली स्वामी गजानन येथे बसली. त्याने माझी उतरली धुंडी चापट मारून. राख रावली अंगापर्त माझी चिंत तुझे संसारात. केलीस विटंबना बहुत या भवे सत ऐसे संकेत बोलले. टाकट्या मारून जागी केले. आता डोळे उघडले संसाराचा संबंध नको हा संतोष होती कुमारला. तू तुझ्या आईस नाही घरा तेथे नको सरावू. जरा सवड जवळ करावे. तिचे जीवा मारे जोरी तोवरी तिची सेवा करी. ही तुझी माया खरी हिला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा. पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढं. मी येता सवड जात पुन्हा रोग होईन पुरवर्त. म्हणून त्या आग्रहात तुम्ही पाडावे दोघांनी आजवर. तुमचा होतो आता देवाकडे जातो. नजर माचा करून घेतो. काही तरी उपयोग हा वाया गेला खरा. धर्माचा जन्म साजिरा चुकेन सोरेचा फेरा. ऐसे साच सांगितले समर्थ कृपेची निश्चिती. झाली मलाही उपरती या परमार्थीची माती टाकू कारे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह ससडंडाल दिले. दडून राहिला आपण तसाच सेव गावेवी. पदा तरे समर्थाशी आवडीने म्हणावे साची. त्यास कला गायनाची येत होती विबुध हो. प्रत्यक्ष हो आसमाचा एकंतर घेऊन जाणा. समर्थाच्या स्वाधीनला बसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतराचे हर्षमन. वस्तू अशीच आहे गाणं रजनी विकारे सोस्त्री. का गंगा भारती बुरा झाला रोगाचा पता मोडला. मल कापुरस पुढे गेला गगनाच्या आज्ञेने. असो एकदा सोमेशी गेला शेवगावेसी. बोलता झाला समर्थाशी माझ्या गावास चला हो. मम भाच्या गृहाला आडगावी नेण्यास मी आलो होतो. आपला तया आपला कार ऐसा होतो समर्था. मी नाही येत साता. नको करू आग्रह उर्दा. पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत. आता चला मुळगावात. मी आहे आपला भक्त. माझी इच्छा पूर्ण करा. मुळगावात माझे घरी काही दिवस राहता तरी मी अवघी करून त्यावरी त्यास आलो आपण. विनय सिंगा बरोबर मुळगावी आले साधूवर. दर्शना लोटले नारी नर तोन आनंदवर्णी. हिमेश आणि भंडार घातिला असे थोर खरा मुळगाव आले. गोदा तिरी दुसरे की पैठण माझी एकनाथ. मुळगावी गजानन संत भजने दिंड्या अमृत आपल्या भजन करवया. आचारी लागले स्वयंपाका. अर्धा स्वयंपाक झाला निका. अम्मय महाराज बोलले देखा ऐशे सिंगासी. विमय सिंगा आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त तिथी. भोजनाच्या पंगती पौर्णिमेला होऊ दे. विस्मय सिंग बोलला. यावर स्वयंपाक झाला. त्यावर लोक जमले आहेत फार. आपला प्रसाद घ्यावया. स्वामी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे सामाने. त्या जगदीशाला इंग्या मी सिंगा हे अन्न न येईन उपयोग. कारण तुम्हा प्रपंचिक लागू आपलेच व्हावे वाटते. बसती पंगती भोजना. तो एका आकाशा जाना. भरून आले गर्जना. होऊ लागली मेघाची. चमके वीज माथ्यावरी. झंझावात सुटला भारी. कडकडाती कातारी लागली. झाडे मोडाव्या. घटकेत पाणी झाले. अन्न अवघे वाया गेले. मग इंग्यामे शिंगाने विनविशिले. महाराज येणे रीती आता. महाराज उद्या तरी मुळीच न व्हावे. आजच्या परी हिरदृष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी. गुरुराया पूजनाला. नवे पावसाळा आतू कष्ट बेटा आला. आमचा नाश करावया. आता पाऊस पडेन तरी शेतीचे होईन वाटोळे. ते पहा सकळ मग म्हणतीन लोक ऐसे. इंग्यामे सिंगे पुण्य का भंडारा घालून ते भोवले आम्हा लागून. वा खूपत राहा पुण्याची. तो महाराज म्हणले इंग्यामे सिंग ऐसा संचित होती गा. तुला न उद्या देईन त्यासी. ऐसे बोलून आकाशाशी पाहू लागला पुण्य राशी. तो आकाशे फाकले. मेघ क्षणात निघून गेले. सर्व ठाई ऊन पडले. हे ऐका क्षणात झाले अगाध सत्य संताची. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला. तो नियमित चालला. अजून
मुळगावी विम्या सिंगाने आपली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजाच्या चरणी बली. त्या मुळगाव ग्रामात लोक मुळगावात समर्थाचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून त्यात जवान पोरक्या असे. हा उकडीयाचा नामुक कुंभ्याचा पुत्र एकुलता एक साचा भक्त झाला महाराजाचा. आईन तारुणे माघारी ते उकड्या नाम वरहाडात पोर नसल्याचा वाचत. लोक बसले निवृत्त ऐसा प्रभात त्या प्राती त्या पेटव्या तेल गावात. पूजा महाराष्ट्रात तैसा उकिडा वरहाडात नाव ठेविती बालकाचे. हा पुंडलिक वध्ये पक्षासी करवया वारीसी येत निमसे शेवगावैसी. घ्यावे दर्शन समर्थाचे जैसे काथे वारकरी. वध्ये पक्ष माघारी जाती इंद्रियाची तोरी. देहू आळंदी गावाला तसेच वरहाडात वारी. वध्ये पक्षत करी येऊ शेवगावात. परण भाव भक्तीने असो एकदा वरहाडात. रोग प्रगतीत सद्दीपात बहाळाला अत्यंत गाव. बाहेर पडले की या तापात ऐसे होते. प्रथमत थंडी वाजते अंग जवाराने तप्त होते. डोळे होती लाल बहु आणि कोठेतरी सांध्यावर ग्रंथे उठले. तत्वर ती होता करी जोर वात तिच्या मागुनी. मग रोगी बाळण तसे शुद्धी न काही राहण तसे. तलखी अंगाची होत असे बेशुद्धी होई शानाशानात. पूर्वी हा रोग पीडित नव्हता भरत खंडात. त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्राणासी. ती साथ इकडे आली गावागावात पसरली. त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेद्वारे. त्या दूर साथीची स्वारी आली पहा मुळगावारी. तो पुंडलिकाची आली वारी. शेवगावासी निघाला कसं त्याला घरी चाली. तरी ती त्यांनी चोरली शेवगाची वाट धरली. आपल्या पित्या समेत येता 5 कोसावर. शरीराशी भरला जोर एक पावल भूमीवर. त्याचे टाकीना गाठ उठली बल तेच हैराण झाला. रस्त्यावर आयशे पाहून नुसते तात. का रे पुंडलिक ऐसे करीसी. पुंडलिक म्हणे बापाला. बापा मशी तापाला. गोळा एका काखेला उठला. वेदसा शक्ती सारी शीण झाली. आता मशीन चालावे मुळी. काय करू ही राहिली वारी हावरे दुर्धवा. हे स्वामी दया घना वारीस खंड पाडीना. दाव तुझ्या दिवे चरणा भक्त वस्तल्या कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे कशाला केवर. घरी जरी सांडले शरीर तरी त्याची कृपा मला. परवा मला माझ्या पुण्य ठेवा. हीच वारी रक्षे आता. ही साथ झाली वैरी नाश तिच्या कारवायाचे. शरीर समर्थे जोवर परमार्थ घडे तोवर. बापही झाला चिंतानूर ती मुलाची पाहून शिस्ती. तोही रडू लागला एकमता एक पुत्र मला. देवा दिवान मी भला हा माझा. उकडा म्हणे पुत्रास गाडी घोडे बसवयास. आणो काय मयास तुला बाळा बसवया. पुंडलिक वंदे त्यावरी झाली पाहिजे पायीच वारी. उठत बसत कसे तरी जाऊ चला शेवगावाला. मध्ये मूर्ती आल्यास शेवतरी ते शेवगावास. नको करू शोकास हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिक आला अति कष्टे शेवगावाला. पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थाने माव केली एका हाताने दाबिली. काख त्याची आपली अति जोर करून या. आणि केले मधुस्तर. पुंडलिका तुझे गडांतर टळले आता निळतीळ भर. चिंता त्याची करूनच. असे गावाचे क्षणी पुंडलिक गाठ जाणी. गेली जागेच्या जागी जिरोणी. ताप तोही उरला कप आशतेने राहिला. देहा कारणे करी पुंडलिकाच्या मातेने. आणि नैवेद्य काढून घास त्या नैवेद्याचे. समर्थ घेता 2 साक्षी कापरे ते पुंडलिकाचे. गेले बंद होऊन या. पुंडलिक झाला पूर्वोत्त. आकर्षित राहिली किंचित. गुरु योगे असल्याने वाया न जाई सेवा करी. कामधेनू आपल्या घरी कान इच्छापूर्तीनं. सांग करुण वारीला पुंडलिक गेला मुळगावाला. हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेने गडांतर. संत चरित्र कहाणी अनुभवाची खान जाणी. मात्र अविष्णान मनी संत कथेचा नाव याव श्री सद्गुरु चरित्र. हा गजानन विजय ग्रंथ. नामे ग्रंथ सुपद हो भक्तिभा प्रत. हेच देव मागणे सुन भवातु श्री हरी नमस्तु. इति 13 ध्यान अध्याय.